तुलाही त्याने दिला मी म्हटलं ना धुवायचं म्हणून धुतलं पावसाने अरे यार आत्ता त्या जोराचा पाऊस येतो. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. काल येऊन पोहोचल्यानंतर जसं मी कालचा ब्लॉग तुम्हाला शेअर केलेला आहेच, जे काय म्हणजे ट्रॅव्हलिंग आणि हे ते, आणि आल्यानंतर मी थोडंसं सगळं वरचं आवरून झोपले होते. अजून कपाटंसुद्धा नीट ठेवायचे, तेही नंतर मी शेअर करेनच, कारण खूप सगळ्या गोष्टी मी रिकामी केलेल्या आहेत कपाटातल्या, तरीसुद्धा कपाट भरलेलंच आहे. आणि आता हे जे आहे काम काढलेलं आहे, ह्या सगळ्या टाईल्स वगैरे क्लीन करून घ्यायचे आहेत आता मला. आणि ही भांडी एवढी थोडीशी घासून आता ही बाजूला ठेवलेली आहेत, बाकीची ही अजून आहेत रूममध्येच घेतलेले आहेत घासासाठी. आता ही पूर्ण ही भांडी डबे जे आहेत ते काय पिठाचे तांदळाचे आहेत, त्याच्यामध्ये दर 15 दिवसाला घासले जातात, तर ते आहेत तसेच ठेवणार आहेत. बाकी सगळे काढलेले आहेत. आता इथे सगळं मांडून ठेवलं आहे, हे घासून झालं ट्रॉली वगैरे. आता इथल्या ट्रॉलीच्या खालचं इकडचं जे आहे ते सगळं क्लीन करायचं आहे, तर ते पटपट आवरून घेते. आता जेवण पटापट आवरलं आणि साफसफाईला लागलो. किचन क्लीन करणं हा मोठा टास्क आहे आणि फेवरेटसुद्धा आहे मला. एकतर बाहेरून 1-2 महिने आपण राहून आलो किंवा घरीसुद्धा 1-2 महिन्यांनी मी ही करते. इथे खूप जणींनी मला सजेस्ट केलं की पेपर टाक धनश्री, पण ते होत नाही. पेपर टाकले की झुरळ होण्याची शक्यता जास्त असते. आता हे जे सामान आहे ना, तर गावाकडून जो लक्ष्मीला मी घेऊन गेले होते, तर त्यातलं काही सामान उरलं होतं, तर ह्या बॉक्समध्ये टाकून बाबा आणि ताई जेव्हा आले होते तेव्हा गाडीतून येताना ते लोक घेऊन आले. मग मी त्यांना म्हटलं होतं की मी आल्यानंतर ते काढते सगळं, त्यामुळे थांबा. हे सगळं उरलेलं थोडंफार सामान आहे. किचन टाईल्स वगैरे सगळ्या क्लीन करून घेतल्या अगोदर मी. 2:15 झालेत बरोबर काय, आणि हा नुसता खेळाय. सेंचुरी कंप्लीट आहे मम्मी, सेंचुरी तुझ्या मुलग्याने सेंचुरी कंप्लीट केली. 4 विकेट. बर ठीक आहे, ओके. आता मी जास्त शूट केलं नाही त्याचं, कारण एकतर ना वेळ कमी होता आणि मला असं होतं की डोकं ते दुखायला लागलं आहे आणि बॉडी पेन वगैरे सगळं ट्रॅव्हलिंग आणि हे ते, त्याच्यामुळे मी पटपट आवरून घेतलं. ताईंनी भांडी घासून दिल्या मला आणि त्या गेल्या. बाकी सगळं आरवणी पुसून वगैरे द्यायला मदत केली. बाकी सगळं घासून पुसून सगळे सामान वगैरे थोडंफार भरले डब्यामध्ये वगैरे, सगळं भरून ठेवलं आहे. अजून थोडं आहे ते डीमार्टमधून आणायचं किंवा इन्स्टामार्टवरून मागवते मी. इन्स्टामार्टवरती अवेलेबल असेल तर मग डीमार्टवरून जाऊनच घेऊन येते. तर आता मेन म्हणजे जरा फ्रेश होते आणि थोडीशी झोप घेणार आहे. बाबा आणि आरव आता गेलेले आहेत बाहेर मैदानामध्ये, साईडची पोरं पण गेलेले आहेत आणि बऱ्यापैकी थोडंसं झोप घेतली होती मी. पेनकिलर घेतलीच नव्हती, राहू देत म्हटलं झोपून बरं होईल बघूया, पण काय माहीत कामं एकदम जास्त झाली आणि पेनकिलर शेवटी आता मी घेतलीच, कारण पायातून वगैरे खूप दुखायला लागलं. आता मी एक गोष्ट शेअर करते, ती म्हणजे अशी की मिंत्राचा रिझन सेल होता आणि मी नेहमी बोलते की त्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी किमती कमी येतात आणि मला कॉर्ड सेट घ्यायचे होते आणि त्यात असं की नाईट सूट जे असतात ते घ्यायचे होते, पण ते सॅटिनचे नको किंवा मग कॉटन असे प्रॉपर आपले शर्ट पॅन्ट टाईप असे तसे नको होते. तर मी 3 ते कॉर्ड सेट मागवले, नाईट सूट आणि 2 ड्रेस आहेत. तर ते मी तुम्हाला दाखवते. आता जर तुम्ही मला धनश्री तू सेल सुरू व्हायच्या अगोदर का नाही सांगितलीस, तर खूपदा म्हणते की ब्लॉगमध्ये बोलता की रिझन सेल सुरू झाला, आणि मी हे सुद्धा बोलले होते की सुरू झालेलं आहे म्हणून. आणि कधी कुठली म्हणजे कोणतेही घड्याळ घालते किंवा एखादा ड्रेस घालते तर ती लिंक दे म्हणताय तुम्ही. जर ऑनलाईन घेतली असेल तर लिंक देण्याला कधी पॉसिबल होते, कारण मध्ये असं झालं की मिंत्रावरचीच काही ड्रेसेसची लिंक मी दिली होती आणि एकटे आपले हे होते फॅमिली मेंबर, तर तिला काय झालं की त्यांना तो रिटर्न करायचा होता, पण कस्टमर सर्व्हिस जी आहे ती प्रॉपर तिला भेटली नाही. मग ते कस्टमर सर्व्हिस मधला जो एकटा मुलगा होता, तर अटेंडर, तो बोलला की तुम्ही जेव्हा डिरेक्टली मिंत्रावरून घेता तेव्हा वेगळं हे येतं आणि जेव्हा तुम्ही असं एखाद्याने लिंक दिल्यानंतर तर जाऊन घेता तर तेव्हा प्रॉब्लेम येतो, असं मला तिच्याकडून त्यावेळी कळालं कमेंट सेक्शनमध्येच. मग म्हटलं ठीक आहे की आपण लिंकच नको देऊयात, तुम्ही डिरेक्टली कॉर्ड सेट म्हणून जरी टाकला. आता मी कुठल्या ब्रँडचं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला सोपं पडेल घ्यायला. आता मी रिझन सेलमध्ये घेतलं त्यामुळे मला अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळालं. क्वालिटी तर 1 नंबर असते ना. हे लिबास ब्रँडचं होतं. बाकीचे कॉर्ड सेट जे आहेत ते वरती आहेत, ते दाखवते चला तुम्हाला. आता हे जे सेट आहेत नाईट सूट सगळे कॉटनमध्ये आहेत आणि कम्फर्टेबल आहेत.
टी शर्टपेक्षा हे मला कम्फर्टेबल वाटले घरी घालायला वगैरे किंवा बाहेर जर अचानक जावं लागलं तर. एक पिंक कलरमध्ये व्हाईट कलरमध्ये इथले इलॅस्टिक आहे वेस्ट बँड आणि फुल 3/4 हँड आहेत, कम्फर्टेबल आहेत. आणि हा एक अनारकली टॉप एक चांगला वाटला मला व्हाईट कलरमध्ये, रिजनेबल होता म्हटल्यानंतर हा एक घेतला मी, छान वाटत होता. त्यानंतर हा लॅव्हेंडर कलरचा कुर्ता जो आहे तो इंडो एरा या ब्रँडचा आहे. बाकी नाईट सूट जे आहेत ते लिबास ब्रँडचे आहेत. तुम्ही टाईप केलं तर मिंत्रावर मिळून जाईल. 6:30. आणि हे सगळे जे ड्रेसेस होते ते मी गावी असतानाच इकडे आलेले, मी सेलमध्येच मागवले. मी कोवाडला असताना मागवले असेल ते कोवाडला खूप लेटनं पोहोचतात, म्हणजे इथे जर 2 ते 3 दिवसामध्ये येत असेल ते 7 ते 8 दिवस लागतात. तर त्याच्यामुळे मग मी इथेच मागवून घेतले होते ते. आणि आता आल्यानंतर मी काल नाही आज सकाळी बघितले ते पाउचेस आणि सकाळीच काढून वगैरे भेटले. त्यातलाच हा एक ऑड सेट आहे. दिवसभर खूप कम्फर्टेबल वाटते. आणि गाऊन घातले की माझं कसं गावाकडे गाऊनमध्ये कम्फर्टेबल असते मी, आणि इथे पण होतं. पण इथं काही मिनिटांसाठी काही जरी आणायचं असलं तर कोपऱ्याच्या दुकानावरती जा किंवा असा प्रॉब्लेम होतोय. मग दररोज म्हणून मी ड्रेसेस घालून बसायचे की दिवसभर ड्रेसमध्येच असणार त्या, कारण ते आणि नंतर असं व्हायला लागलं की ड्रेस खराब होतात. मग असं काहीतरी पाहिजे की जे कम्फर्टेबल वाटेल आणि बाहेर जाताना काही टेन्शन पण येणार नाही, म्हणून म्हटलं हे घेऊयात. आणि असे 3 घेतलेत मी सेट, म्हणजे आता आठवड्याभर टेन्शन नाही. आता थोड्या वेळानं जाणार आहे मी भांडूपला. आरोचे पप्पा येणार आहेत, एक 15-20 मिनिटांनी निघतो म्हणून सांगितलं, कारण त्यांनी जे गिफ्ट दिलं होतं मला तर ते चेंज करायचं आहे, कारण कानाच्या पाकळ्या, तर त्याच्यासाठी थोड्या वेळाने निघेल. आता आरव आणि बाबा आले की मग आरव बोललेला आम्ही जेवताना की त्याला पनीर पाहिजे होतं, आणि काल तरी की मला ताकदच नव्हती काय करायची, एकतर सगळं हे ते थोडंफार काल काम केलं त्यामुळे आज त्याला सरप्राईज आहे. तो गेलाय खेळायला, तर मग पनीर करून ठेवते, नंतर ताई येतील बाकीचे भाकरी वगैरे त्यांना करायला सांगते, कारण मला जायचं आहे बाहेर. मग नेहमी जेव्हा हे सुहाणाचा पनीर टिक्का मसाला वापरते इन्स्टंट पनीरसाठी, प्लस मी कांदा, टोमॅटो, काजू, त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट, हे सगळं मिक्स करते नेहमी. एकदम भारी होतं. आता परवा दिवशी वाढदिवसाच्या दिवशी मी केलं होतं. मावशीची मुलं नॉनव्हेज वगैरे खात नाहीत, मामा पण माळे घेतलेले त्यामुळे खात नाही, मग त्यांच्यासाठी केलं होतं. तर त्यांना खूप आवडलेलं, खूप म्हणजे खूप. आणि दीदी एकदम हॉटेलसारखं झालं म्हणायला लागले, मला लय भारी वाटलेलं. डायरेक्टली पनीर, तर मग हे आता करून ठेवते. पण कशी आपण किचन लावते त्या दिवशी सगळं भारी वाटते, म्हणजे काय किती छान आपण किचन ठेवलंय आणि स्वयंपाक करण्याचा मूड एकदम भारी होतोय. सुहाण्याचा कुठलाही मसाला जो आहे ना, पनीर टिक्का असू दे किंवा मग शाही पनीर कुठलाही घेते, त्याच्यामध्ये दूध मिक्स करून हे थोडंसं बनवते. आणि एवढ्या याच्यामध्ये याला एक्स्ट्रा एक अर्धी वाटी फक्त पाणी घालते फोडणी देताना, बाकी काय नाही. पनीर खूप छान होतं. आता ही माझी पद्धत आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल. मी पनीर करताना त्याच्यामध्ये कढीपत्ता घालते. पहिली तर गोष्ट, मला कढीपत्ता खूप आवडतो. आता पनीर टिक्का म्हणा किंवा पनीरची ग्रेव्ही म्हणा, काहीही म्हणा, शेवटी खाताना गोड लागेल अशी संबंध. जिरं मोहरीची फोडणी देऊन कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतली. त्यानंतर ही प्युरी जी तयार करून घेतली, कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि काजूची, तर ती त्यामध्ये ओतली आणि त्यानंतर तेलामध्ये ती परतून घेते. कितीही जाडबुडाचं भांडं जरी असेल ना किंवा कढई, तरी थोडंफार ते लागतंच, त्याच्यामुळे कंटिन्युअसली परतवत राहावं लागतं. त्यानंतर जो सुहाणाचा मसाला होता दुधामध्ये मिक्स करून घेतलेला तोही टाकला. हळद, तिखट आणि मीठ चवीप्रमाणे टेस्ट करून घेतलं, कारण मसाल्याची टेस्ट करून बघते मी, काही कमी असेल तर ते टाकते. त्यानंतर मसाल्याचं जे भांडं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते मी परत मिक्स करते आहे, त्यामुळे मसालाही वाया जाणार नाही. आणि पाणीसुद्धा जे मला टाकायचं अर्धी वाटी तर ते मी टाकलेलं आहे. जास्त ग्रेव्ही करायची असेल तर एक्स्ट्रा पाणी तुम्ही टाकू शकता. 3 ते 4 मिनटासाठी उकळवून घेतली. अशी उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये पनीर जे आहे ते मी ॲड करते. आणि अशाच पद्धतीने मी पनीरची रेसिपी किंवा पनीरची ग्रेव्ही करायची असेल घरी तर मी करते. जास्त स्पायसी पाहिजे असेल तर थोडंसं कांदा लसूण मसाला जास्त पनीर टाकून एक 2 ते 3 मिनटं फक्त शिजवणार आहे. कसुरी मेथी घालणार आहे त्याच्यामध्ये, कारण कोथिंबीर नाही आहे घरी. आणि कस्तुरीवरनं आठवलं कस्तुरीबद्दल, तर बाबा म्हणत होते की मला तिला काय घालायचं ते माहीत नव्हतं बाई. खरं दुपारचं यायची, छान झोप काढायची आणि जायची. आता मी आल्यापासून मला काही दिसलेली नाही आहे, पण बाबा बोलते मध्ये यायचे, कारण बाबा दिवसभर घरी असायचे. जोरात बाबांना पहिल्या दिवशी समजलं की काय कोण जोरात दरवाज्यावर हे करते. मग अशी आत यायची, ते फरशीवरती झोपायची निवांत आणि मग जायची म्हणायला लागले. सचिन काही दिवसभर ऑफिसमध्ये असायचे, मग त्याच्यामुळे मला तरी काही अजून दिसली नाही. बघू, बाबा कालच म्हणाले, तर तुम्ही आला हे एकदा तिला कळालं तर येते बघ दररोज म्हणायला लागले.
अजून तरी काय आलेली नाही आहे. जसं मी मगाशी म्हटलं तर ती टायमाला आली बरोबर आणि बरोबर बाहेर बसते आता ती. बाबांनी बहुतेक शिकवलं तिला, बेबी सचिनने पण. तर तिला खाऊ हवं असेल तर ते देते. आज म्हटलं पेडिग्रीचं आणून ठेवते, बाहेर जाणारच आहे तशी मी. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो, सचिन आणि मी. सचिन आल्यानंतर लगेच मग आम्ही वामनहारी पेठे ते जिथून त्यांनी घेतलं होतं ते निघालो दोघंही जायला. जाऊन पोहोचलो आणि 10 वाजता ते आउटलेट बंद होणार होतं. आम्ही 9:15 जाऊन पोहोचलो होतो आणि त्याच्यामुळे त्यांचं ते बंद करण्याची सगळी जी प्रक्रिया आहे ते सुरू होती. तिथे गेल्यानंतर मग सचिनने छोटेसे कानातले असे सिलेक्ट केले जे की कंटिन्युअसली घालता येतील. बाकी जे मोठे हिऱ्याचे होते ते खूप बजेटच्या बाहेर होते, पण हे ओके आहे म्हटलं, मला नंतरही वापरता येईल. नमस्कार. आजच्या ठळक बातमी. रात्रीची 10:30 वाजलेले आहेत. एवढं चालतंय. बरं, आम्ही ह्यानी ऑफिसवरून आले आणि 10च्या पोचायचं होतं. वामनहारी पेठे ज्वेलर्समधून त्यांनी जो होता तो दागिना घेतला होता. म्हटलं ठीक आहे जाऊयात. मग माझ्या डोक्यात कसं होतं की त्यांनी जसं डिझाईन घेतलं त्यामध्येच घ्यायचं काय म्हटलं, कारण बाकीचे पण डिझाईन असे मोठे मोठे होते आणि ते सूट होईना जे आवडलेले ते. आणि एक तर ते बंद होणार होतं आणि माझ्या डोक्यात असं होतं की दररोजच कानातच राहू दे, सारखं चेंज करायचं नको. आणि असं मग छोट्यामध्ये बघूया म्हटलं, तर मग हे घेतलं. ठीक आहे. एक तर मला ते हेवी पण जेव्हा झुमके वगैरे दररोजचे मी काही ना काहीतरी घालते, तर ते इथून दुखायला स्टार्ट होतं आणि असं व्हायचं की काहीतरी घालते. आता वाटतच नाही ना कानात आहेत की नाहीत, पण लक्ष देत राहा, असावं नाही, लक्ष देत राहा. मग शेवटी हे घेतलं. एक्स्ट्रा अजून जरा वाढलं त्यांचं बजेट. हिरा आहे सदा केली. मग ठीक आहे म्हटलं चला, मग हेच घेतलं. ते अगोदरचं होतं ते छान होतं, डिझाईन खूप छान होती. म्हणजे ह्यांच्या चॉईसची दाद देते की मी एवढं मस्त डिझाईन ते होतं, पण कानाच्या पाकळ्या थोड्या छोट्या असतात ना तर ते व्यवस्थित दिसलं. तुला म्हटलं की कट करून आणूया म्हणून. होय, तर मग ते कसं दिसत होतं, इथे असा खडा आणि इथपर्यंतच झालेलं ते, म्हणजे एवढं ह्याच्यातच संपलेलं, खाली इथं दिसतच नव्हतं. म्हणून ते चेंज केलं. नंतर मग माझं जर कानाच्या पाकळ्या अशा छोट्या असतात ना, काहींच्या इथून डसलेलं असतात ना असं, हे आता आपलं असं वेगळं आहे, तर काहींचं इथंच डसलेलं असतं आणि छोटंसंच हे असतं एकदम. माझ्या मैत्रिणीच आहे, सुप्रियाची आहे तशी. मग तिला द्यायचं होतं. देवी मग त्याच्यामुळे घेतलं, बाकीचं काही नव्हतं. एक आता वाजलेले आहेत 10:30 आणि आता झोपायचा टायमिंग झालेला आहे. उद्या आपण ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.